आज तर काय वरात संपली होती, नवरी बाहेर येऊन उभारली होती तरी पोरं नवरदेवाला आतमध्ये जाऊ देत नव्हते. हाय पब्लिक, मी तुमच्या सर्वांचा मित्र डीजे दोन बारशे. तर आज आपल्याला ऑर्डर होती औसामध्ये नाईटला हळदीची, उद्याच्या लग्नाच्या वरातीची. मग काय संधी पण मी आवरून निघालो की ऑर्डर. आज आपल्याला ऑर्डर होती इन्फ्रासॉनिक सिरीज शिवम साऊंड वरती. तर बसला की गाडीमध्ये बांबून करत निघालो होतो. जाताना थांबलो होतो आपण धाराशिवमध्ये आकाश शेटला भेटायला. इकडे आकाश शेटने तर आपला डायरेक्ट बॅनरच लावला होता धाराशिवमध्ये. मग काय त्यांना भेटलो ना आपण येऊन थांबलो औषामध्ये शिवम शेट आपल्याला गाठ पडले होते, कारण शिवम शेट 4 व्हीलर घेऊन आमच्या पुढे आले होते. मग काय तिथून आलो की आम्ही सगळेजण लोकेशन तर काय खतरनाकच होतो. आणि आज हळदीचं काम असल्यामुळे आम्हाला तर काय साऊंड उतरून लावावा लागला होता. साऊंडचा पण काय व्यवसाय सोप्पा नाही हो, असं काम करावं लागतं. बघितलं ना, सगळा सेटअप रेडी केला आणि मस्त पैकी दिली की टेस्टिंग. टेस्टिंग ती झाली होती. निकडे नवरदेव तर काय फुल जोमातच नाचत होता हो. आदित्य शेटने तर काय खतरनाक विषय केला होता गाणं म्हणून. आता कुणाचं गाणं ऐकायचंय? किसी किसी ने प्यार किया, हाथ ऊपर, हाथ ऊपर. One more time. हाथ वर. आज तर काय मला ऑर्डर संपला 1 वाजले होते. इकडे शिवम शेट तर काय फुल खुश दिसत होते. मग काय सगळा साऊंड पॅक केला तिथून आलो डायरेक्ट आम्ही विलामध्ये. काय मस्त पैकी झोपून उठलो की सकाळ झालो की मस्त पैकी फ्रेश. सकाळचं तर काय वातावरण एकच नंबर होतो, डोंगर भागात असल्यामुळे. तिथून आलो डायरेक्ट आपण साऊंड पासून. इकडे बघतो तर काय शिवम शेट 2 दिवस जेवले नसल्यामुळे एकटीच चहा पीत बसले होते. एवढ्यात आपले युट्यूब फॅन भेटले होते. मग काय त्यांना भेटलो आणि तिथून आलो डायरेक्ट साऊंड पासून. आज तर काय 4 टॉप लावले होते. काय चालला की म्हणलं आता देऊ साऊंड चेक. This is a Shivam Sound Infrasonic series. First time in India. New launching by Shivam Shit Sarvade. Now we start the sound checking. Okay. साऊंड चेक दिला. इकडे वरात तर काय लगेच सुरू झाली होती. One more time. Film side. DJ Vedanthi. वरात तर काय संपूत देत नव्हती. इकडे नवरी येऊन उभारली होती तरी नवरदेवाला आतमध्ये जाऊ देत नव्हते. काय कसा नवरदेव आतमध्ये नेला. आम्ही गाडी पॅक करून निघालो डायरेक्ट आमच्या घरी. जाताना तर काय शेटची गाडी आपण चालवायला बसलो होतो, त्यामुळे लवकरच घरी आलो. गल्लीत आलेलेच आपल्याला भाऊ लोक बसलेले दिसले होते. मग त्यांना भेटलो, निघालो की डायरेक्ट घरी. मित्रांनो, ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा.